गोंदिया वन परिक्षेत्र के अंतर्गत आने वाले जिले में वन विभाग के अधिकारी जान जोखिम में डालकर अवैध चोरी करने वालों के खिलाफ कार्रवाई कर रहे। गोंदिया वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक को रात 2 बजे सूचना मिली कि गोंदिया जिले के रावणबाड़ी क्षेत्र में अवैध पेड़ों की कटाई और अवैध मुरुम चोरी हो रही है। सूचना मिलते ही वे अपने वन परिक्षेत्र कर्मचारी के साथ तुरंत रावणबाड़ी वन परिक्षेत्र पहुंचे। उन्होंने वहां जेसीबी को अवैध चोरी करते देखा। उन्होंने जेसीबी को रोकने की कोशिश की, हालांकि जेसीबी चालक वहां से भाग गया। गोंदिया वन अधिकारी दिलीप कौशिक ने फिल्मी अंदाज में जेसीबी का 10 किलोमीटर तक पीछा किया। रात में भी उन्होंने अपनी जान जोखिम में डालकर अवैध चोरी के खिलाफ लड़ाई लड़ी। पीछा करते हुए यह हादसा हुआ। ड्राइवर थक गया और एक जगह जेसीबी रोक दी। तभी वन क्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक ने उससे इस बारे में पूछा। उसने उल्टा जवाब दिया। जब वह जेसीबी पर चढ़कर जेसीबी की चाबी निकालने लगा तो ड्राइवर ने वन क्षेत्र अधिकारी को मारने की कोशिश की। उसने फिर से जेसीबी में तेज गति से चला दी। वन क्षेत्र अधिकारी ने जेसीबी को कसकर पकड़ रखा था, लेकिन उन्हें एहसास हुआ कि ड्राइवर उनकी जान ले सकता है, इसलिए वह तुरंत जेसीबी से कूद गए। ड्राइवर ने जेसीबी एक पेड़ से टकरा दिया। तभी उसने वन क्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक को मारने के इरादे से जेसीबी उन पर चढ़ाने की कोशिश की, हालांकि दिलीप कौशिक की सावधानी ने उसे बचा लिया। जेसीबी को जब्त कर लिया गया है और उसके खिलाफ कार्रवाई की गई है। वन क्षेत्र अधिकारी के इस काम की हर जगह सराहना हो रही है। वहीं दूसरी ओर यह बात भी सामने आई है कि अवैध चोरी करने वाले लोग अधिकारियों को डराने, धमकाने और उनकी जान लेने की कोशिश कर रहे हैं। इस पर तुरंत रोक लगाने की जरूरत है। हॅलो, एक काम करा, आम्ही नहरामध्ये आमची कार फसली नहराना। मुरुम जे उत्खनन होत आहे त्याविरुद्ध आपण कारवाई केली आहे। मात्र त्यांचं बंडखोरी फार वाढलेली आहे आणि आपल्यावर सुद्धा त्यांनी आक्रमण केलं असं बातमी मिळाली, काय सांगाल? आम्हाला बातमी मिळालेली होती रात्र 2 वाजता की वन विभागाच्या जंगलातून झाडं तोडून आणि साफसफाई करून मुरुम खोदकाम करून ते वाहतूक करत आहेत। त्यामुळे मी काही कर्मचारी घेऊन तिथे मोक्यावर गेलो। मोक्यावर गेल्यानंतर तिथून मुरुम भरलेली 2 ट्रॅक्टर होती, ती ट्रॅक्टर पडून गेली आणि जी जेसीबी होती, जेसीबी मशीनने जे खोदकाम चालू होतं ते तिथे होती। आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना थांबवलं आणि हे वन विभागाची जागा आहे, इथे खोदकाम करू नका असं सूचित केलं आणि त्याच्याकडनं त्यांना गाडी थांबवून विचारपूस करत होतो। तर अशा वेळी आमच्यावर कारवाई होईल म्हणून त्यांनी अक्षरशः माझ्या अंगावर जेसीबी मशीन घालण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मी जेसीबी थांबवण्यासाठी पुढे गेलो असता ते सरळ मला ओढत जवळपास 50 मीटर पर्यंत ओढत घेऊन गेले। मी तिथून उडी मारली जेसीबी मशीन मधून आणि मी वाचलो। जर मी उडी मारली नसती तर त्यांनी पुढे एका झाडाला ठोस मारली तर तिथे मला त्यांनी निश्चितच मारलं असतं। म्हणजे त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ही जी लोक आहेत, खास करून मुरुम उत्खनन करणारी किंवा अशा पद्धतीची जी लोक आहेत ती नेहमी गुंड प्रवृत्तीने वागत असतात आणि अधिकाऱ्यांना धमकावून किंवा अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन अशा पद्धतीचं कृत्य करून हे काम करण्याचा प्रयत्न करत असतात। एकंदरीत किती आणि ज्याप्रमाणे ते धावून आले अशा वेळेस आपण आता कोणती कारवाई करता? ती गाडी पळवून नेत होते, परंतु आम्ही त्यांचा पाठलाग केला। जवळपास 15-20 किलोमीटर पर्यंत रात्र पाठलाग केला आणि ती जेसीबी पकडली। त्यासाठी पोलीस विभागाची सुद्धा मदत घेतली। स्थानिक काही समाजसेवी लोक आहेत त्यांची पण मदत घेतली आणि गाडी पकडली आणि त्यानंतर त्याच्यावर वनगुन्हा जारी केला आणि वनगुन्हा जारी करून त्यांची जेसीबी मशीन जप्त करून पुढील कार्यवाही आता चालू आहे।